स्वर्गवासी सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी पुण्यातून आज जन आक्रोश मोर्चा जो आहे तो या ठिकाणून सुरू होणार आहे। पुण्यातील शनिवारवाडाजवळ असलेल्या लाल मालापासून हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी निघणार आहे। त्याचप्रमाणे बुद्धवासी सोमनाथ सूर्यवंशी यांना देखील न्याय मिळाला पाहिजे, याच मोर्चामध्ये ही मागणी जी आहे ते या ठिकाणी होणार आहे। लाल मालापासून हा मोर्चा जो आहे तो सुरू होणार आहे आणि कलेक्टर ऑफिसपर्यंत जो आहे तो येऊन धडकणार आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही मोर्चेकरी आहेत। बाबा, काय सांगाल, काय कसं या मोर्चाचं स्वरूप असणार आहे, काय मागणी असणार आहे तुमची? या महाराष्ट्रात चालले तरी काय? अंधाधुंदी गलतनाथ कारभार। गृहमंत्री काय करतात? गृहमंत्री फक्त त्यांना राजकारणाचं पडलेले। आज आमचे आदरणीय संतोष देशमुख यांचा जो अतिशय निगृण खून करण्यात आला आणि तो जो वाल्मिक कराड आहे तो खरा सूत्रधार आहे आणि त्याचा वरदहस्त हा धनंजय मुंडे आहे। हा माझा रोखठोक सवाल आहे। हा आका वगैरे आम्ही म्हणत नाही, आम्ही डायरेक्ट नाव घेतो। हा वाल्मिक कराडचा खरा सूत्रधार हा धनंजय मुंडे। तीन बायका या धनंजय मुंडेला आणि तीन बायका, आणि ह्याला लोक म्हणतात साहेब हेट नालाय कुठला तो धनंजय मुंडे। काय मागणी असणार आहे तुमची या मोर्चातून? आमची मागणी हीच असणार आहे की आज इतक्या दिवस झालं पण आम्हाला न्याय भेटला नाही। आज त्यांची मुलगी इतकी डोळ्यातून पाणी काढते, इतकं म्हणजे सगळ्या ह्यांचं दुःख ह्या सरकारनं जाणून घेतलं पाहिजे। आज प्राजक्ता माळी आहे, तिच्यावर सुरेश दादा काहीतरी शब्द बोलले तर त्याच्यावर लगे उठाव केला ह्या सरकारनं। प्रत्येक जणांनी समस्या मांडली। मग आज ह्या संतोष दादांची मुलगी आज जी न्याय मागते त्याच्याकडे ह्या सगळ्या राजकारणी लोकांचं का लक्ष जात नाही, का आम्हाला न्याय भेटत नाही? तर आम्ही जातीवाद करत नाही। तर तिथं काय जातीवाद जर म्हणलं तर तिथं काय मराठ्याचा व्यक्ती नव्हता, तिथं बौद्ध व्यक्ती होता। त्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी तिथं संतोष दादा गेले होते। मग जिथं न्याय देण्यासाठी गेल्यावर आज आमची अवस्था ही होती। तर ह्या महाराष्ट्रात मराठा आहे म्हणून सगळं आहे, मी ठमकावून सांगते। जर आज आमच्यावर अशी वेळ आली तर उद्या महाराष्ट्र देखील राहणार नाही। न्याय आम्हाला भेटला पाहिजे आणि फाशीची शिक्षा नाही झाली पाहिजे। जसं आमच्या संतोष दादांना हाल करून मारले ना, तसंच आम्ही पण त्यांना हाल करून मारणार, त्यांचे डोळे काढणार, त्यांच्यावर लाथा हाणणार। त्यांना पुरुषांनी काय करत नाही, त्यांना आम्ही महिला, त्यांनी ह्या सरकारनं जर बांगड्या भरल्या नसतील ना तर त्या आरोपींना आमच्या ताब्यात द्यावं। आम्ही महाराष्ट्राचे जिजाऊ कोण आणि तारा राणी कोण आणि काय कोण आम्ही त्यांना दाखवून देऊ। एक मराठा लाख मराठा। नक्कीच आपण पाहिलं तर अनेक मोर्चेकरी जे आहेत ते या ठिकाणी येऊ लागले आहेत। काही महिला ज्या आहेत त्या भावनिक झालेल्या देखील आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। काही वेळातच हा मोर्चा जो आहे तो या लाल मालापासून सुरू होईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर जो आहे तो जाऊन धडकणार आहे। कॅमेरामन रोशन समीर, रंजित जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।